सीसीटीव्ही आपल्याकडे आलेला आहे। ज्या ठिकाणी हा अपघात घडला तिथली ही दृश्य आपण बघू शकतोय। रनवेवर तर सीसीटीव्ही नव्हता, मात्र ज्या वेळेला हे विमान कोसळतंय ते आपल्याला स्पष्टपणे या सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे जे मंदिर आहे, प्राथमिक मंदिर, त्याच्या मागे बरोबर जर आपण बघितलं तर हे विमान ज्या जेटमध्ये अजित पवार त्यांचे पीए बसलेले होते, त्याचबरोबर 2 पायलट होते आणि एक क्रू मेंबर होती, असं हे विमान 5-6 जणांना घेऊन गेलेलं हे विमान जेव्हा कोसळलं बरोबर त्याच्या आधीची ही दृश्य आपण या ठिकाणी बघतोय। 8:44 जो अपघात झाला त्याच्या बरोबर काही सेकंद पूर्वीची ही दृश्य। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमित मोडक हे आपल्या सोबत आहेत। अमित, ज्या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे, त्या अपघात होण्यापूर्वीची काही सेकंद आपल्याला या सीसीटीव्हीच्या माध्यमातून बघायला मिळतात। एक्सक्लुझिव्ह फुटेज आपल्या हाती लागलेला आहे। आपण बघतोय की हे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती लागलेला आहे फरा, आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय दिसतं की अपघात कसा झाला, नेमकं त्यावेळी काय झालेलं असावं याची कल्पना या फुटेजमधून येण्याची शक्यता आपल्याला दिसते। की एक प्रकारे आपण बघतो की जे सकाळपासून सांगत होतो की 100 फुटाच्या आसपास आल्यानंतर विमानाचा कंट्रोल गेला होता आणि तेच इथं दिसून येतंय। आपण जर बघितलं की एकदम ज्याला म्हणतो की विमान इंजिन बंद झाल्यासारखं खाली पडताना दिसते, कुठलाही कंट्रोल त्याच्यात दिसत नाही, एका दिशेने ते जाताना दिसत नाही। फुटेज जर आपण नीटपणे बघितलं तर इथे नेमकं काय झालं हाच आता महत्वाचा प्रश्न आहे। ज्या प्रकारे आपण सकाळपासून ही बातमी बघत होतो आणि सांगितलं होतं की धुकं होतं, त्यानंतर दुसरा राऊंड वैमानिकांनी घेतला होता विमान लँड करण्यासाठी, आणि त्यानंतर नेमकं काय झालं, त्यांचा अंदाज चुकला का, हे सगळं बोलल्या जात होतं। आणि एक गोष्ट त्यात क्लिअर सांगण्यात येत होती, डीजीसीए कडनं जी माहिती आपल्याला मिळत होती की 100 मीटर अंतरावर असताना त्या विमानावरचा कंट्रोल गेलेला होता, आणि तेच आपल्याला इथं दिसतंय की या विमानावरचा किमान ही गोष्ट या फुटेजवरून आपण ठामपणे सांगू शकतो की या विमानावरचं नियंत्रण गेलेलं होतं। ते नियंत्रण गेल्यानंतर ज्या पद्धतीने एकदम पतंग कापल्यानंतर ज्या वेगानं ती खाली येते त्या वेगानं ते विमान एकदम जमिनीकडे आपल्याला खेचून घेताना दिसतंय। आणि या फुटेजमधून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात। खरं तर आधी जेव्हा ब्लॅक बॉक्स सापडेल तेव्हा सर्व गोष्टी क्लिअर होतील की शेवटचा संदेश काय होता, त्यांच्यामध्ये चर्चा काय होती, आणि हे परंतु आता आपण बघू शकतो हे अत्यंत भयानक असं दृश्य। बरोबर आहे अमित, अत्यंत भयानक। आणि ज्या वेळेला अपघात झाला त्याच्या काही सेकंद पूर्वीचा हा व्हिडिओ आपल्याला दिसतोय। तर अमित यांच्याशी पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा आपण प्रयत्न करूयात, मात्र ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि अपघाताचं एक सीसीटीव्ही आपण बघितलं होतं, त्याच्यामध्ये एक ब्लास्ट होताना आपल्याला दिसतोय आणि 8:46 जवळपासचा तो व्हिडिओ होता। पण हा व्हिडिओ बरोबर 8:44 आहे, ज्या वेळेला हे विमान खाली येतंय, मात्र त्यानंतर ब्लास्ट झालेला आहे 46 मिनिटांनी। तर ही त्याचे अपडेट आपण घेत राहूयात। यावरून आता पुढे नेमकं काय काय समोर येतं तेही आपण बघत राहूयात। मात्र ही दृश्य आपल्याकडे आहेत बारामतीमधली। या ठिकाणी शववाहिनी अजित पवारांचं पार्थिव घेऊन निघालेली होती मेडिकल कॉलेजमधून थोड्याच वेळापूर्वी, आणि आता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी ही शववाहिनी पोहोचलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अमित मोडक यांच्याकडे। अमित, आपल्याकडे सकाळी आपण बघितलं तर एक सीसीटीव्ही होता, एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये 8:46 चित्र होती, दृश्य होती, ज्यामध्ये ब्लास्ट आपल्याला स्पष्टपणे दिसत होता। आणि आता हा जो दुसरा व्हिडिओ आहे तो 8:44 आहे, म्हणजे त्या 2 मिनिटांमध्ये 1 ते 1.5 मिनिटांमध्ये असं म्हणता येईल की तो ब्लास्ट झाला। अमित, आवाज येतोय माझा? अत्यंत महत्वाचं असं हे सीसीटीव्ही फुटेज आहे, आणि एक खुलासे या सीसीटीव्ही मधनं हाती मिळू शकतात। आणि तेच आपण इथं बघू शकतो की आपण जे म्हणत होतो की पूर्वी पायलट सांगत होता की इथून स्पष्ट मला दिसते, आणि त्याच्यानंतर तो म्हणाला होता की दिसणं बंद झालं का, आणि त्याचंच उत्तर देणार हे आहे की अचानकपणे त्यांनी जो घेतलं की जो आपण जे म्हणतो की इकडे विमान एक साईड पूर्णपणे जाताना दिसतंय, जसं काही त्याचं इंजिन बंद पडलेलं आहे, जसं की त्याच्यावर कुठलंही नियंत्रण राहिलेलं नाही आहे। आणि ही जी दृश्य आपण आता बघतो यातून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणारी आहे। 2-3 गोष्टी जे आपण डीजीसीएच्या हवाल्यानं
सकाळपासून सांगत होतो. आता आपल्या स्क्रीनवर 2 दृश्य आहेत, 2 वेगवेगळे सीसीटीव्ही आहे. एक ब्लास्ट झालेला आणि जे आपण सांगत होतो की 100 फुटाच्या अंतरावर असताना त्यांचा कंट्रोल गेला, त्यानंतर विमान पडला आणि 5 ते 6 सेकंदात ब्लास्ट झाला. हे दोन्ही दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय की ते विमान खाली पडताना आणि दुसरीकडे ब्लास्ट होताना. एक गोष्ट क्लिअर आहे की विमान लँड करतानाचा जेव्हा दुसरा प्रयत्न पायलट करत होता, जेव्हा दुसरा प्रयत्न पायलटनं सुरू केला होता, तेव्हा त्यांना ते रनवे क्लिअर दिसत होतं असं म्हणण्यात येत होतं. परंतु नेमकं जे विमान खाली येताना काय घडलं, कारण ते ज्या पद्धतीनं खाली येतं, ज्या वेगानं खाली, त्यावरून अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. तज्ज्ञ याचं जेव्हा विश्लेषण करतील त्याचं आपल्याला अर्थ कळेल. परंतु हे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 मराठीच्या हाती लागलं होतं आणि हे 2 सीसीटीव्ही फुटेज सध्या फरा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. एक ब्लास्ट आणि एक ते विमान अपघातग्रस्त होण्या अगोदर काही सेकंदा अगोदरचं. बरोबर आहे. एकूणच हा अपघात नेमका कसा झाला आणि आपले राज्याचे जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला होता आणि त्याचंच कोडं कुठेतरी या 2 सीसीटीव्हीच्या माध्यमातून उलगडताना दिसतंय. अमित, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. आपण बघतोय की बरोबर 8:44 हे जे आत्ताचं एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही आपल्याकडे आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतोय 8:44 हे विमान, जसं तुम्ही सांगितलं, पतंगचा दोर तुटल्यानंतर ज्या वेगानं पतंग खाली येते तसंच हे विमान सुद्धा खाली येताना दिसते आणि त्यानंतर पुढे ब्लास्ट होताना दिसतोय. अमित, आवाज येतोय माझा? अमित यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र ही दृश्य आपण बघितली आणि त्यामध्येच या एक्सक्लुझिव्ह व्हिडिओमध्ये इकडे आपल्याला 8:43 आणि काही सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद असे दिसत आहेत आणि 50 सेकंदांच्या पुढे जर तुम्ही नोटीस केलं तर बरोबर 8:44 हे विमान खाली कोसळतं आणि त्यानंतर ज्या आगीच्या ज्वाळा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जो अपघात झालेला होता, सकाळी विमानाचा अपघात झालेला होता, तो नेमका कसा झाला, कशामुळे झाला, असे अनेक सवाल राज्यातल्या जनतेला पडलेले होते आणि त्याचं कोडं थोडंफार उलगडण्यामध्ये या सीसीटीव्हीच्या माध्यमातून मदत होणार आहे. 8:44 हे विमान खाली कोसळलं आणि त्यानंतर 8:44 आणि पुढे काही सेकंदांनी, 1-2 सेकंदांनी आपल्याला आगीच्या ज्वाळा आकाशामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. झाड आहे पण झाडाच्या मागे जी जमीन होती, जे एज होतं, किनारा होता या रनवेचा, त्याच ठिकाणी बरोबर हे विमान कोसळलं आणि त्यानंतर इथं मोठा ब्लास्ट झाल्याचा अंदाज आपण या ठिकाणी लावू शकतोय. तर हा दुसरा सीसीटीव्ही एक्सक्लुझिव्ह असं हे सीसीटीव्ही न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय. एक सीसीटीव्ही सकाळी समोर आलेलं होतं ज्याच्यामध्ये 8:46 ज्या काही आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणामध्ये आणि धूर आपल्याला दिसत होता. पण हा एक्झॅक्टली ज्या वेळेला हा अपघात झाला त्यावेळची, त्या काही सेकंदांची सुद्धा आपल्याला कल्पना येऊ शकेल. त्या शेवटच्या 10 सेकंदांमध्ये नेमकं काय घडलंय याची कल्पना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकणार आहे. तर सकाळी 8:43:59 बरोबर हे विमान खाली कोसळतंय रनवेच्या एजवर. रनवेच्या बाजूला जो किनारा आहे त्या ठिकाणी हे विमान कोसळताना आपल्याला दिसून येते. एखाद्या पतंगचा दोरी तुटल्यानंतर ज्या पद्धतीनं पतंग खाली येते, ज्या वेगानं पतंग खाली येते, त्याच पद्धतीनं हे विमान सुद्धा खाली येतं आणि त्यानंतर इथे एक मोठा ब्लास्ट होतो. तर आपल्याला आता अंदाज आला असेल सकाळी नेमकं काय घडलेलं होतं. अजित पवार ज्या विमानामध्ये होते त्या विमानाचं नेमकं काय झालं, त्या शेवटच्या 10 सेकंदांमध्ये नेमकं काय झालं याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येऊ शकतोय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय त्यावेळची न्यूज 18 मराठीवर. विमान जेव्हा कोसळलं त्यावेळेला ते किती वेगानं खाली येत होतं ते आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून समजतंय आणि त्याच्यामुळे जे दृश्यमानतेचं कारण सकाळी दिलं जात होतं त्यामध्ये कितपत तथ्य आहे हा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण हे सीसीटीव्ही आपण बघितले तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला हे विमान अतिशय वेगानं खाली येताना दिसून येते आणि त्यानंतर काही सेकंदांमध्ये, पुढच्या 1 ते 2 सेकंदांमध्ये ते कोसळतं आणि त्यानंतर एक मोठा ब्लास्ट होताना आपण बघू शकतो. याच विमानामध्ये अजित पवार होते, त्यांचे स्वीय सहाय्यक होते, त्याचबरोबर 2 पायलट होते, एक क्रू मेंबर होते आणि या सगळ्यांचा होरपळून यामध्ये मृत्यू झालाय.
दुसरी दृश्य आपल्याकडे आहेत विद्या प्रतिष्ठान इथली. या ठिकाणी शववाहिनी पोहोचलेली आहे. अजित पवारांचं पार्थिव या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि अंतिम दर्शनासाठी अजित पवारांचं पार्थिव इथं ठेवलं जाणार आहे. प्रचंड गर्दी आपल्याला दिसतीये. सुप्रिया सुळे या स्वतः इथली व्यवस्थेची पाहणी करताना दिसून येत आहेत.